आणि तर राज्यभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूयात। धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाहीये, अधिकृत लग्न झालेलंच नाही तर पोडगी कशी देणार? धनंजय मुंडेंच्या वकिलांचा माझगाव कोर्टात युक्तिवाद। मुलं तुमची आहेत म्हणता, मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत? कोर्टाचा सवाल। तर पुढील सुनावणी 5 एप्रिलला। कोर्टात सुनावणी दरम्यान करुणा मुंडे स्वतःच्याच वकिलावर भडकल्या। कोर्टाकडून लग्नाच्या पुराव्यांची विचारणा होताच वकिलांनी पुरावे सोबत न आणल्यानं करुणा मुंडे संतापल्या। लग्नाचे पुरावे असतील तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल। करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। सरकार बोळ्यानं दूध पितंय का? आता विशेष अधिवेशन बोलवा। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी कायदा करा, अन्यथा शिवरायांचा अवमान व्हावा अशीच यांची इच्छा असा अर्थ होईल। उदयनराजे यांचं स्वतःच्याच सरकारवर बरसलेले आहेत। उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। उदयनराजेंच्या अपेक्षेप्रमाणे संबंधितावर कडक कारवाई करू। छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावर देखील कडक शासन करू, फडणवीसांचं आश्वासन। उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू। वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही। रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा, उदयनराजेंची मागणी। धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाहीये। महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका। महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही, अजित पवारांचं विधान। छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते, काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी हे वक्तव्य केलं होतं। महाराजांनी कधी जात धर्म भेदभाव अशा पद्धतीनं केलेलं नव्हतं। कृपा करून महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका। महाराज सर्वांचे होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। नागपूरमधील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत। संरक्षण क्षेत्रातल्या अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल।